अर्थमंत्री अजितदादा यांनी दिवाळी या दिवसामध्ये म्हटलंय की 5-5 जण एका घरातले पीएचडी करतात आणि त्यांच्यावर करोडो रुपये सरकारचे खर्च होतात. हे बघा, अजितदादांचं मुळात शिक्षण कमी आहे. पीएचडी म्हणजे संशोधन करणाऱ्या मुलांबद्दल काय व्यक्त व्हावं जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या माणसानं, याचं साधा कॉमन सेन्स अजितदादांना नाही. अजितदादा पवारांना जर एका घरात 5 पीएचडी होत असतील तर त्यात अडचणीचं काय, वावगं काय? उलट हे एक प्रगल्भ समाजाचं लक्षण आहे ना, की एका घरात 5-5 जण जर संशोधन करते, जर एवढा क्वालिफाईड क्लास जर आमच्याकडे तयार होत असेल, त्याचा अभिमान पाहिजे ना महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून. आणि अजितदादा पवार भारत देशाच्या फॉरेन करन्सीमध्ये सगळ्यात जास्त जर पैसा कशाच्या माध्यमातून येत असेल तर तो संशोधनाच्या माध्यमातून येतोय. जर्मनीचं धोरण बघा, अमेरिकेचं धोरण बघा, कॅनडाचं धोरण बघा, रशियाचं धोरण बघा. तिथं संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपंड एवढ्या मोठ्या प्रमाणात दिला जातो, संशोधनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. आता हे 8वी-10वी शिकलेल्या अजितदादा पवारांना काय माहीत असणार? महाराष्ट्रामध्ये पुरोगामी प्रगत अशा महाराष्ट्रामध्ये अनपढ माणसं जबाबदारीच्या पदावर गेल्यानंतर ते अशीच बोलणार ना. त्यांच्याकडून वेगळ्या काय अपेक्षा असणार आहे? त्यांचेच बारामतीतले तालुका अध्यक्ष म्हणतात की महाज्योतीला मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादांनी निधी दिला. त्या तालुका अध्यक्षाला माझं सांगणं आहे, अजितदादा पवारांना मी वेळोवेळी हा प्रश्न विचारलाय की सारथी, बार्टी, तार्टी या सगळ्या संस्थांना ॲज कम्पेअर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही किती निधी दिला हे एकदा अर्थ मंत्रालयाला एक श्वेतपत्रिका जाहीर करायला सांगा ना. सारथीला इमारत निधी किती दिला? सारथीची वसतिगृह कुठं उभी राहिली? महाज्योतीला तुम्ही किती निधी दिला? महाज्योतीचं कुठं वसतिगृह सुरू झालं का? आणि महाज्योतीचा क्वांटम किती आणि सारथीचा क्वांटम किती? एकदा एक व्हाईट पेपर जाहीर करायला सांगा ना. कशाला वारंवार उत्तरं देत बसताय? त्यामुळं नियोजन आणि वित्त विभाग सांभाळणाऱ्या अजितदादा पवारांनी जो काही सामाजिक दुजाभाव दाखवला आहे, सारथीला वेगळा न्याय आणि महाज्योतीला वेगळा न्याय. ती महाज्योतीची मुलं बिचारे, सारथीच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून एका मुलाला त्यांच्या अकाउंटला 8-8, 10-10 लाख रुपये वन स्ट्रोक. अजितदादा पवारांनी, कुशल प्रशासक, दादा माणूस, प्रशासनावर वचक असणारा माणूस, सारथीच्या पोरांना 8-8, 10-10 लाख रुपये अकाउंटला जमा केलेत, पण महाज्योतीच्या पोराला नोंदणी दिनांकापासून स्टायपंड द्यायला अजितदादा तयार नाहीत. याच्यावरती काय म्हणणं आहे, हे कोण अध्यक्ष आहे, कुठला अध्यक्ष आहे माहीत नाही मला, पण अजितदादा पवारांना या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगा. ओबीसीचं आंदोलन खरं झालं, पण ओबीसीच्या आंदोलनानंतर गोविंद देवकाते असतील, तुम्ही असताल किंवा जे काळूराम चौधरी, ती एकत्र ओबीसी आंदोलन होते, परंतु आता एकमेकाच्या विरोधात निवडणुकीत ठरलेल्या आहेत. कसं पाहता तुम्ही? काळूराम चौधरींनी माझा फोटो छापून मत मागितलेला आहे आणि त्यांना माझा फोटो छापून मत मागायला कुठलंही काहीही म्हणजे ते स्वाभिमानानं निवडणुकीला सामोरं जात आहेत.